गजानन. पुन्हा एकदा मी कृष्णमयी आपणा सर्वांचं सद्गुरू वेणा भारती महाराजांसमवेतील संन्यासी टॉक्स या आपल्या कपिकुल यूट्यूब चॅनलच्या आवडत्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. आजचा हा एपिसोड आहे तो खास असणार आहे, कारण आजचा जो दिवस आहे तोच खास आहे. संपूर्ण भारतासाठी, सर्व देशांसाठी, पृथ्वीसाठी, अखिल ब्रह्मांडासाठी आणि साऱ्या देवी देवतांसाठी हा अतिशय आनंद सोहळा आजचा आहे की सगळ्यांचे हृदय प्रिय, हनुमंतांचे हृदय प्रिय, आपले आराध्य दैवत प्रभू श्री रामराय सीता मातांसह अयोध्येमध्ये पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान होणार आहेत आणि या सगळ्या जगाची सूत्र राजा म्हणून ते आपल्या हातामध्ये घेणार आहेत. तर सिंहासनाधिष्ठित प्रभू राम असं दर्शन आता आपल्या सर्व पृथ्वीवासियांना होणार आहे. त्यामुळे सगळीकडेच आनंदी उत्साही वातावरण आहे, दैवी वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि आजवर ज्यांनी ज्यांनी या क्षणासाठी त्याग केला, बलिदान केलं, प्रार्थना केल्या, तपश्चर्या केल्या, त्या सर्व संत, महंत, ऋषी, मुनी, यती, जपी, तपी, क्रांतिकारक आणि देशभक्त, विविध नेते, या सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांना मनापासून अभिवादन मी सर्वांच्या वतीने करते. आणि आपणासही आपली ही खूप मोठी तपश्चर्या या पाठीमागे निश्चितच आहे. आपण स्वतः संन्यासव्रत प्रभू रामांच्याच आज्ञेनी, हनुमंतांच्याच आज्ञेनी घेतलेलं आहे, धारण केलेलं आहे. एवढं कठोर व्रत आपण गेली अनेक वर्ष आचरित आहात आणि रामकार्याचा ध्वज या कलियुगामध्ये आपण हाती घेतलेला आहे. आणि भारत भ्रमण करून 5 लाखांहून जास्त प्रवचनं अध्यात्म जागरण करण्याकरिता, मनामनामध्ये राम जागवण्याकरिता आपण केली. त्यामुळे आपलंही योगदान या रामकार्यामध्ये निश्चितच आहे. आपणासही अनंत कोटी वंदन मी करते. आपलं सहर्ष स्वागत या आजच्या मी टाईममध्ये, संन्यासी टॉक्समध्ये मी करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींच्या एका छानशा गीताने मी करणार आहे, ज्यामध्ये त्यांचं प्रिय आराध्य दैवत प्रभू राम यांचं वर्णन आहे. आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदतसे माझा माय बाप, माय बाप, माझा माय बाप त्रैलोक्य समर्थ, माझा माय बाप त्रैलोक्य समर्थ, सर्व ही मनोरथ पूर्ण करी, पूर्ण करी, पूर्ण प्रतापांचा कैवारी देवांचा, पूर्ण प्रतापांचा कैवारी देवांचा, नाथ अनाथांचा स्वामी माझा, स्वामी माझा, स्वामी माझा राम योगी या विश्राम, स्वामी माझा राम योगी या विश्राम, सापडले वर्म थोर भाग्य, थोर भाग्य. छान. खरंच आपल्या सगळ्यांचं थोर भाग्य आहे की आपल्याला राजा राम लाभलेले आहेत. आणि हे सर्व भाग्य ज्यांच्या काळामध्ये, कालावधीमध्ये जुळून आलेलं आहे, असे आपल्या सर्वांचेच लाडके आणि संन्यस्त वृत्तीचे भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यामुळे नक्कीच आपण असं म्हणूया की यांच्या मेहनतीने आज हा दिवस सगळ्या भारतवर्षाला पाहता येतो आहे. अनेक जणांचं योगदान यामध्ये आहे, कोणालाच विसरता येणार नाही. प्रत्येक हृदयच या दिवसाची वाट बघत आहे. परंतु आपल्या आत्ताच्या पंतप्रधानांना याचा मान मिळालेला आहे, सन्मान मिळालेला आहे. आणि निश्चितच त्यांच्या भाग्यामध्ये हे होतं हा दिवस की त्यांच्या हस्ते हा सगळं राम मंदिर उभारलं जावं. रामरायांची प्राणप्रतिष्ठा आज
अयोध्या नगरीमध्ये होणार आहे. तिथे तर उत्साह आहेच, पण भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये, गावागावामध्ये, घराघरामध्ये हा उत्सव आणि रामरायांचं आगमन साजरं केलं जाणार आहे. तर आपण ह्याविषयी आम्हाला नक्कीच या संपूर्ण सोहळ्याविषयी आपल्या मनामध्ये काय भाव उमटत आहेत, तर त्या भावना आमच्यापाशी थोड्या व्यक्त कराव्या अशी विनंती मी करते. खरोखरच आजचा दिवस खरोखरच भाग्याचा आहे. भाग्य आणि पूर्वभाग्य, सुकृत, पुण्य जे जे काय असेल सगळ्या पृथ्वीवासियांचं, ब्रह्मांडवासियांचं, त्या सगळ्यांचं पुण्य सुकृत खरंच फळाला आलंय. आणि आपण अयोध्येमध्ये प्रभू रामराय सीतेसहित विराजमान होताना बघणार आहोत. हे नेत्र खरोखरच हे दृश्य बघण्याकरता अत्यंत आतुर आहेत. सर्व साधू संत संन्यासी ऋषी मुनी यांचे ध्येय विषय आहेत जानकी जीवन श्री रामचंद्र भगवान. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या सर्वांचा आत्मा हे बघायला उत्सुक आहे. त्याला हे बघायचं आहे. तो हे बघण्याकरता अनंत रूपाने या पृथ्वीवरती नटला की सीतेसहित प्रभू रामराय, पंचायतना सहित प्रभू रामराय बघण्याकरता, ते रामराज्य बघण्याकरता समर्थ रामदास स्वामी महाराजांनी अयोध्येमध्ये हे पद स्वतः म्हटलं. स्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी, तीर्थासी तुलना नाही आनंद वन भुवन. असा आनंद वन आणि भुवन या सर्वांना आज होतो आहे. यासाठी खूप जणांची तपश्चर्या, साधना, कठोर साधना, कठोर निग्रह, कठोर निश्चय, कठोर व्रत उपासना आणि कठोर संघर्षही हा सगळ्यांना करावा लागला. का तर मंथन झाल्याशिवाय अमृत नाही मिळत. आणि ते अमृत आपल्याला मिळतंय, परंतु ते अमृत मिळवणाऱ्याची जबाबदारी पण भरपूर आहे. कारण मंथनामध्ये सगळेच जण समाविष्ट असतात असं नाही. लोणी शिंक्यावरून काढणारा कोणीतरी एक असतो आणि बाकीचे खाली मात्र मटा 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 ते मटकवत असतात. जो लोणी काढतो ना त्याला माहीत असतं की मंथन किती कठीण आहे. परंतु चला, आपला आनंद सोहळा हा आहे की उद्या आपल्याला ते नवनीत मिळणार आहे. आपण सर्वांनी कित्येकशे वर्षांपासून जो संघर्ष केला, जे रणांगण केलं, ज्या हाका मारल्या, ज्या प्रार्थना केल्या, ज्या आरत्या केल्या, पूजा केल्या, नैवेद्य केले, प्रसाद केले, उपवास केले, चालत वाऱ्या केल्या, त्या सगळ्यांच्या नेत्रांना उद्या एक सुख शांती मिळणार आहे. आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला त्या जानकी जीवन श्री रामचंद्र भगवान यांचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या स्मरणाकरता आपल्याला सर्वप्रथम रामरायांचे अत्यंत हृदयप्रिय, माता सीतांचे अत्यंत हृदयप्रिय पुत्र महाबली अंजनी कुमार यांचं स्मरण, यांचं वंदन आणि यांची पूजा आधी आपल्याला करायलाच हवी. कपिकुल सिद्धपीठम नावाने आपणच नाशिक क्षेत्री म्हणजे अंजनेरी आणि ही नाशिक भूमी ही मुख्य देव हनुमंतांची जन्मभूमी आहे. अशा क्षेत्री आपण सुंदर असं स्वर्गीय असं कपिकुल सिद्धपीठ स्थापन केलं. त्या ठिकाणी नित्य आपण आपल्या साधकांसह हनुमंतांची आराधना करत असता. त्याही ठिकाणी हा सोहळा नक्कीच उद्या आपण साजरा करणारच आहोत. आणि या निमित्ताने आपण आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं अभिनंदनही नक्कीच करण्यास उत्सुक आहात. नक्कीच आहोत, कारण कुणाचे हात या कार्याला लागावे तसे सगळ्यांचेच हात लागलेले आहेत. आणि माननीय मोदीजींना सुद्धा याची पूर्ण कल्पना आहे.
जसं छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सिंहासनावर बसण्यासाठी निघाले त्यावेळेला त्यांना एकेका मावळ्याचं स्मरण झालं वा. आणि ते प्रत्येक ठिकाणी सद्गदित अंतःकरणाने त्या मावळ्यांशी आत्मसंवाद साधत राहिले की हे तुमच्यामुळे आहे, हे तुमच्यामुळे आहे, हे तुमच्यामुळे आहे. आज तुम्ही सारे हवे होतात. असंच आत्मनिवेदन नक्कीच पंतप्रधान करतील. नक्कीच त्यांच्या हृदयामध्ये हे स्वर उमटतील. कारण आज ते राजाधिराज रामचंद्र भगवान आणि जानकी जीवन यांना भेटायला चालले, वा. यांची पूजा करायला चालले. सर्व भारतवर्षाच्या वतीने ते उद्या ज्योत दाखवणार आहेत. सुंदर. आणि ही ज्योत प्रभू रामरायांच्या चरणी प्रार्थना आहे कपिकुलाची की ही ज्योत सर्वांच्या हृदयामध्ये आता तेवली पाहिजे. खरं. मनामनातला हृदयांमधला वेदांमधला सगळा अंधार संपला पाहिजे. आणि भारतवर्ष हा विश्वस्व धर्मगंगा या पद्धतीने भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे यामध्ये आदर्श ठरला पाहिजे. अशी सगळ्यांनीच ही पालखी प्रभू रामरायांची उचलायची आहे. वा. नक्कीच कौतुकाचाच आणि आनंदाचाच दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी. स्वामी रामो मत्सखा रामचंद्र जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठ असे श्री कपिवर हनुमंत ते देखील ज्यांच्या चरणांशी आहेत. समर्थ रामदास स्वामी महाराज की ज्यांचा विवेक ज्यांचं ज्ञान याची तुलनाच होऊ शकत नाही ते देखील ज्यांच्या चरणांशी आहेत. तर आम्ही सगळेच या सगळ्यांच्या चरणधुळीपाशीच आमचं स्थान असावं. तो भाव सतत चरणांशी समर्पित असावा. आणि हीच भावना एक दिवसापुरती न राहता कायमस्वरूपी जनमानसामध्ये हा राम जागता राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की आता सर्वच वयाची जनता यामध्ये आनंदाने उत्साहाने सहभागी होते आहे. परंतु एक आदर्श राजा आहे प्रभू रामराय आणि आदर्श माता किंवा देवी आहेत सीता माता. तर ही प्रजा सुद्धा आदर्श असली पाहिजे. राजा प्रसन्न तर प्रजा प्रसन्न आणि राजा आदर्श आणि जर तशीच प्रजा देखील आदर्श झाली तर हे रामराज्य नक्कीच पुन्हा सुरू होईल असं मला वाटतं. तर त्यासाठी तरुणांनी किंवा कुठल्याही वयाच्या व्यक्तींनी गृहस्थांनी गृहिणींनी प्रभू रामरायांचे आणि सीतामातांचे असे काय गुण आत्मसात करावेत की ती प्रजा देखील रामरायांसारखीच होईल, तेवढीच आदर्श होईल. तर याचं मार्गदर्शन आपण आम्हाला करावं की नक्की कोणते गुण आत्मसात केले म्हणजे आपण प्रभू रामरायांना प्रिय होऊ. तर आजच्या तरुणांसाठी हा संदेश आपण नक्की द्यावा. छान. आपण नक्कीच याचा गांभीर्याने आणि अत्यंत आदराने अत्यंत उंचीने अत्यंत ज्ञानाने अभ्यास केलाच पाहिजे की आपल्यामध्ये जे गुण आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे आणि त्या गुणांनी आपल्याला प्रभू रामरायांचं सेवेकरी होता आलं पाहिजे. जे महाबली हनुमंत झालेत, रामदास ही त्यांच्या सर्वात सन्मानाची पदवी आहे. रामदास त्यांना दुसरं काहीच नको आहे. आणि म्हणून महाबली हनुमंत समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सुंदरकांड लिहिलंय. ते सुंदरकांड जेव्हा आपण वाचतो, प्रभू रामरायांच्या सगळ्यात आवडीचा विषय आहे सुंदरकांड. त्यामध्ये महाबली अंजनी कुमारांचा पराक्रम आहे. पराक्रम देव देश धर्म परमात्मा या करता त्यांनी जे अतुलित बलधाम म्हणून त्यांचं जे वर्णन आहे, महावीर म्हणून जे वर्णन आहे, महाबली म्हणून जे वर्णन आहे, ते सगळं वर्णन आजच्या सर्वांनीच, असं आपण नाही म्हणायचं की युवा, सगळ्यांनीच ते वाचलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि तो पराक्रम न विसरता आपण कार्यरत राहिलं पाहिजे. आपल्याला प्रभू रामरायांच्या चरणांची, माता सीतांच्या चरणांशी जर जायचं असेल, महाबली हनुमंतांच्या चरणांशी जर जायचं असेल तर या अनंत कोटी ब्रह्मांडाने
लव आणि कुशांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांनी अखंड रामायण गायलं. वा. आपण सर्वांनी अखंड रामायण गायलं पाहिजे. जो येईल त्याच्याशी आपण हाच विषय बोललो पाहिजे. आपला हा ध्येय विषय झाला पाहिजे. रामांचं गुणगान, रामरायांचं त्यांच्या पराक्रमाचं गुणगान, गुणगान, सीता मातांचं गुणगान. त्यांनी ज्या ज्या गोष्टी धर्मासाठी केल्या, ज्या ज्या गोष्टी या भारतवर्षासाठी केल्या, या पृथ्वीसाठी केल्या, या अनंतकोटी ब्रह्मांडासाठी केल्या, त्या सगळ्या गोष्टींचं आपण मनन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. एकच दिवस सोहळा करणं हे भारतवर्षामध्ये कधीच नाही घडलं. भारतवर्षामध्ये नित्य नूतन काही ना काहीतरी घडतच असतं. सणवार आपल्याला दिलेलेच आहे, परंतु आपण जास्तीत जास्त आत्म्याच्या उपासनेकडे वळलो पाहिजे. कारण आपला आत्मा देखील आत्मा राम आहे. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासके. ज्या वेळेला तो अंतरात्मा, तो रामरूपी अंतरात्मा आपण बघू आणि ज्या वेळेला आपले सर्व दोष नासून जातील, त्या वेळेला आपल्याला साक्षात दर्शन होणार आहे. आणि त्या दर्शनाची ही पहाट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु पुन्हा अंधारात नाही जायचं. तमातून ज्योतीकडे, तमसोमा ज्योतिर्गमय, आपला पद हा असला पाहिजे. आणि खूप लक्ष सगळ्यांनीच दिलं पाहिजे की आपलं आयुष्य, आपला वेळ, आपली बुद्धी आपण किती वाया घालवतो, किती निरर्थक गोष्टींमध्ये आपण वाया घालवतो. जेव्हा आपण थोर पुरुषांची चरित्र वाचतो त्यावेळेला कळतं की एक क्षणही त्यांनी कधी वाया नाही घालवला. आणि त्या जर ठिकाणी आपण त्यांच्या पंक्तीला बसायचं तर आपण फक्त वायाच घालवतो. आपण मिळवत काही नाही. आपल्याला खूप वाटतं की आपण हे उच्च आदर्श घ्यावेत आणि आपण काहीतरी सेवा करावी, जाणून घ्यावं, तसं व्हावं, तसे गुण आपल्यात यावे. परंतु ते करण्याकरता आपल्याला अंतर्मुख होण्याची प्रचंड गरज आहे. ती अंतर्मुखता आपल्याला समर्थ रामदास स्वामी महाराज त्यांच्या ग्रंथामधून निश्चित देतात. सद्गुरू गजानन महाराज हे अंतर्मुख होण्याचं अत्यंत सुंदर असे चरण आहेत. त्यांची बैठकच अशी आहे की ती पाहिल्यावर माणूस अंतर्मुख होतो. परंतु त्याकरता स्थिरताही पाहिजे, शांतता एक शांतता लागेल. पाहिजे. आचरणात, वागण्यात, बोलण्यात एक सात्विकता हृदयाची लागली. आणि मर्यादा पुरुषोत्तम हे जे त्यांचं वर्णन आहे, नक्कीच. तर उत्तम पुरुष घडण्यासाठी आपल्यातलाच एक तर सद्गुरूंना शरण यायला हवं, सत्संग जास्तीत जास्त श्रवण करायला हवे, जेणेकरून मनाची शुद्धी होईल आणि जास्तीत जास्त सात्विक आचरणाकडे आपलं मन वळेल. म्हणजे रामराय आता सिंहासनावर बसलेले आहेत, तर त्यांच्या पुढे रोजच आपलं आचरण कसं असावं याकडे प्रत्येक व्यक्तीने बघायला हवं. आणि आदर्श दैवी असंच सात्विक वागणं म्हणजे गृहिणी, गृहस्थ अगदी बरोबर. किंवा स्त्री पुरुषांचं असायला हवं. आपला पेहराव आदर्श सुसंस्कृत असणं, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला आचरून तो सगळं पेहराव असणं किंवा आपले पहाटेपासूनची दिनचर्या त्या पद्धतीने असायला हवी. तर मला असं वाटतं आपण नक्कीच ह्याच्यावर अजून एक एपिसोड घेऊया. म्हणजे ही सिरीज आपण चालूच ठेवूया की आपलं वागणं आदर्श कसं असावं. म्हणजे भारत हा अध्यात्म, संस्कृती यासाठी तर आदर्श आहेच, पण सर्वार्थाने तो आदर्श बनावा यासाठी जनसमुदाय देखील आदर्श असायलाच हवा. आणि नक्कीच मला असं वाटतं की रामरायांच्या आगमनाने एक सकारात्मकता, एक आध्यात्मिक वातावरण, एक पॉझिटिव्ह एनर्जी, एक शक्ती असं म्हणूया, ती आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. आणि खूप एक सुवर्ण युगाकडे आपल्या सगळ्यांची वाटचाल भारताची होणार आहे. तर यासाठी अखंड रामरायांचे, सीतामातांचे आशीर्वाद, आपले आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर आणि संपूर्ण भारतवर्षावर आपण ठेवावेत अशी मी नक्की विनंती करते. खूपच छान मार्गदर्शन आपल्याला आज मिळालेलं आहे. थोडक्यातच आपण आज सद्गुरूंना बोलण्याची विनंती केली. नक्कीच हा विषय खूप वेळ छान सुंदर ह्याच्यावर विवेचन करण्यासारखाच आहे, परंतु आज सगळेच जण विविध उत्साही वातावरणात मग्न आहेत.
परंतु तरीही आजच्या दिवशी सद्गुरूंचे बोल आपल्या कानावर पडावेत आणि त्यानुसार काही आचरण आम्ही करावं, यासाठी छान मार्गदर्शन मिळालं. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद मिळालेलेच आहेत. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनल कपिकुल यूट्यूब चॅनलवरच्या या संन्यासी टॉक्समध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, जय गजानन.